पण याबद्दल थोडंसं स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. एकतर्फी बातम्या चालवल्या तर लोकांचा गैरसमज होईल. पहिला मुद्दा असा आहे की आमच्या आघाडी सरकारमध्ये बरेचसे ज्येष्ठ नेते पश्चिम महाराष्ट्रातले होते. मी पण पश्चिम महाराष्ट्रातलं होतं. आम्हा सर्वांना मुंबई पुणे अंतर कमी व्हावं, म्हणजे आम्ही कराडला, सातारला, कोल्हापूरला लवकर जाऊ, ही आमची भावना होती. आणि ही महाराष्ट्रातली दोन अतिशय महत्त्वाची शहरं आहेत. एक राज्याची राजधानी आहे, दुसरं एक सांस्कृतिक केंद्र आहे, औद्योगिक केंद्र आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आणि त्यामधलं अंतर कमी व्हावं, कारण खंडाळा घाटामध्ये नेहमी ट्रॅफिक जॅम होत असे. आणि म्हणून हा प्रकल्पाची संकल्पना आमच्या सरकारची आहे. वी हॅड कन्सिव्ड दिस प्रोजेक्ट, हे लक्षात ठेवा. जर आम्हाला तो प्रोजेक्ट करायचा होता, आम्ही सुरुवात केली, तर मी बंद का त्याला करू? तर बंद करण्यामध्ये बंद केला नव्हता. फक्त डिसेंबर 13ला जेव्हा प्रकल्प अहवाल माझ्यासमोर आला तेव्हा मी त्याचा खूप गंभीरपणे अभ्यास केला. कारण देशात एकही तलावाखालून टनेल जात नव्हती. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक प्रकल्प तसे आहेत. म्हणजे इंग्लिश चॅनल बघा ना, फ्रान्स आणि इंग्लंडला जोडणारी 36 किलोमीटर टनेल पाण्याखालून जाते, समुद्राखालून जाते. त्यामुळे काही अशक्य गोष्ट नाही, लोकांनी केलेलं आहे. भारतात हे झालं नव्हती, वस्तुस्थिती आहे. आता सह्याद्रीचा जो स्ट्राटा आहे, सह्याद्रीचा जो रॉक फॉर्मेशन आहे, ते थोडं वेगळं असतं प्रत्येक ठिकाणी. म्हणून आम्ही IITच्या इंजिनियर्सना स्ट्रक्चरल इंजिनिअरचा अभ्यास करायला सांगितलं सेफ्टीच्या दृष्टीनं. पैशाबद्दल आणि किमतीबद्दल आम्हाला काही आक्षेप होते की काही चुका होत्या, त्या दुरुस्त केल्या पाहिजेत, असंही आमचा आग्रह होता. पण सर्वात महत्त्वाचं कारण होतं सेफ्टी. आणि त्यावेळेला आम्ही जेव्हा त्यावर अभ्यास केला तेव्हा 13 कारणं दिली. आता मला ती सर्व 13 काही आठवत नाहीत, कारण फाईल मला पाहावी लागेल. पण 3 प्रकारची कारणं होती. एक सुरक्षा, दुसरं पुलाची सुरक्षेमध्ये विंड लोड, वाऱ्याचा वेग किती आहे, अर्थक्वेक आला तर काय होईल, ते सायस्मिक स्टडीज, या गोष्टी. कारण इतका उंच पूल देखील आपण कुठं केला नाही. ह्या दोन्ही पहिल्यांदा केलेल्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे इट वॉज डेफिनेटली ॲम्बिशियस प्रोजेक्ट. हे अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि म्हणून आम्ही त्यावेळेला त्या प्रोजेक्टला त्यावेळेला डिसेंबरमध्ये मंजुरी दिली नाही. तर पुन्हा एकदा अभ्यास करा, पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन्स करा, आणि पुन्हा सरकारसमोर या, असं त्यावेळेला सांगितलं. आता आमचं सरकार जाईल असं काय आम्हाला वाटलं नव्हतं. आणि म्हणून तो डिसेंबर 13पासून पुन्हा श्री गणेशा त्या प्रकल्पाचा झाला, अभ्यास पुन्हा केला गेला. आणि मी फडणवीस सरकारचं त्यामध्ये स्वागत करतो, अभिनंदन करतो. हा प्रोजेक्ट पूर्ण नेला आणि पूर्ण केला. माझं त्याबद्दल काहीच बोलणं नाही. हा महत्त्वाचा महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे. म्हणजे तुम्ही हा प्रकल्प कॅन्सल केला नव्हता, तर अभ्यास करा, त्याचा पोस्टपोन केला होता. कारण हे माझं आमच्याकडे सुरक्षेच्या दृष्टीने आमचं समाधान झालं नव्हतं. ते मी सांगतोय असं नाही. आता मी स्वतः इंजिनियर आहे, पण मी सांगतोय म्हणून नव्हे, तर आम्ही IITच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगकडून अभ्यास करून घेतला. त्यावेळी त्यांचं असं मत पडलं की हो, घाटात, खंडाळा घाटात कधीकधी, म्हणजे 13ची गोष्ट सांगतो की कधीकधी ट्रॅफिक जॅम होतो, परंतु पावसाळ्यात विशेषतः, तर तेवढं करण्याकरता एवढी मोठी रिस्क घेणं या डिझाईनप्रमाणे उचित ठरणार, असं त्यांचं मत होतं. आता हे तज्ज्ञांचं मत आहे, आणखी कुठला तरी तज्ज्ञ घेऊन वेगळं मत सांगू शकतो. म्हणून आम्ही त्यावेळच्या परिस्थितीनुसार आम्ही तो प्रकल्प पोस्टपोन केला, स्थगित केला किंवा पुढे ढकलला, कारण नवीन अभ्यास करा म्हणून. फडणवीस सरकारनं तो प्रकल्प चालू ठेवला. 13ला ही घटना घडली. 14, 15, 16, 17 4 वर्ष त्याचा अभ्यास केला गेला. म्हणजे काही ती साधी गोष्ट नव्हती. आणि 4 वर्षानंतर 17ला मला वाटतं फडणवीस कॅबिनेटने त्याला मंजुरी दिली. 18ला काम सुरू झालं. तुमच्या काळामध्ये या सगळ्या प्रोजेक्टची प्राईस किती होती? मला आता जी आठवते ती माझ्या काळामध्ये आम्हाला जी MSRDCने आणि क्षीरसागर त्यावेळेला राज्यमंत्री होते, क्षीरसागर मंत्री होते, त्यांनी जी प्रकल्प दिली होती माहिती, त्याप्रमाणे 4500 कोटीच्या जवळपास आमची किंमत होती. मला आठवते, गिव्ह ऑर टेक, काही कमी असेल. नंतर 17ला त्याला जेव्हा मान्यता दिली गेली तेव्हा त्याची सँक्शन कॉस्ट वॉज 4800. 48 कोटीची मान्यता 17ला दिली गेली. आणि पूर्ण झालं कधी, तर मे 2026ला. त्यावेळी त्याची कम्प्लिटेड कॉस्ट 7200 कोटी झाली. आता किंमत 4500, 4800, 7200 कोटी. तर ठीक आहे, थोडा वेळ लागला त्यामुळे किंमत वाढू शकते. किंवा 2013चं डिझाईन इतकं स्ट्रॉंग नव्हतं,
ते बळकट करण्याकरता आणखी खर्च आला ही दुसरी गोष्ट आहे. पण तिसरी शक्यता महाराष्ट्रात आज चाललेला आहे 40% कमिशन PWDच्या कामामध्ये. त्यामुळे मग कुठंतरी फुगवले गेलेत प्राइसेस. आता हे फुगवले गेलेत का नाही हे CAG ऑडिट झाल्याशिवाय कळणार नाही. जेव्हा केव्हा आमचं सरकार येईल तर आम्ही त्याचं ऑडिट करू. पण त्यामुळं मला थेट आरोप करायचा नाही कारण आमच्याकडे पुरावे नाहीत. परंतु किंमत वाढली वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे किंमत का वाढली त्याचा विश्लेषण आपण सगळे करू शकतो. तर मला एवढंच सांगायचं आहे की हा प्रकल्प आम्ही सेफ्टीच्या कारणामुळं मुख्यत्वे त्यामध्ये एन्व्हायरमेंट कारणं होती, जंगलतोड होती, नंतर पुलाची सुरक्षेचा प्रश्न होता. दोन्ही प्रकल्प देशात पहिल्यांदा होत होते. म्हणजे आयकॉनिक प्रकल्प आहे का पाथ ब्रेक प्रकल्प आहे नक्कीच आहे. आणि त्यामुळे सरकारनं प्रोजेक्ट ड्रॉप न करता पुढं नेला त्याबद्दल त्याचं स्वागत आहे. कारण फार मोठी सोय झाली. मी स्वतः गेलेलो आहे, खूप वेळ वाचतो. पण जर सुरक्षेशी तडजोड केली असेल तर मग ती कधी कोणाला माफ करता येणार नाही. आता सरकारचं म्हणणं आहे की पाऊस खूप पडला. हे हास्यास्पद आहे. 2005 डिसेंबर 8 मुंबईमध्ये एका दिवसात 200 मिलीमीटर पाऊस पडला होता. हवामान बदल होतो आहे. पावसाचे दिवस आणि तास कमी होत आहेत. वर्षभरात फक्त 100 तास पाऊस पडतो आपल्याकडं आणि सगळं पाणी एकदम पडतं आणि त्यामुळं अशी घटना घडतात. ह्याचा आम्ही अभ्यास केला नव्हता. म्हटलं हे चुकीचं आहे. हे जर असं असेल की पावसाच्या पाण्याचा अभ्यास नव्हता केला तरी गंभीर बाब आहे. तुम्हाला असं म्हणायचं की एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार होता याचा विचार न करता जर प्रोजेक्ट हे बघा आमच्या इंजिनिअरिंगमध्ये फॅक्टर ऑफ सेफ्टी नावाचा एक विषय असतो की आम्ही सगळी स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करतो की तुटायला किती ताकद लागेल किंवा काय लागेल आणि त्यानंतर मग 2 किंवा 4 किंवा 3 किंवा 5 गुणाकार करतो की ह्याच्यापेक्षा 5 पट आणखी स्ट्रॉंग करा. दॅट इज कॉल्ड फॅक्टर ऑफ सेफ्टी. फॅक्टर ऑफ सेफ्टी विषय असतो ना. सर एक प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतः याचं स्वागत केलं किंवा अभिनंदन करताय सरकारचं, पण मुख्यमंत्री म्हणाले की काही भाडेके टट्टे याला बदनाम करतायत. महाराष्ट्राची बदनामी करू नका. माझ्यावरती बोललात तरी चालेल, महाराष्ट्राची बदनामी करू नका. माझं उलटं म्हणणं आहे की एक जरी माणसाची जीवितहानी झाली तर ती सहन करता येणार नाही. कुणाची बदनामी झाली, कुणाला तक्रार केली हे महत्त्वाचं नाही आहे. आज खड्ड्यात जेव्हा पडून लहान मुलं मरतात त्याला कोण जबाबदार आहे. त्यामुळं असं अंगाबाहेर फेकून चालणार नाही. टीका टिप्पणी होत राहते थोडीशी तर नोकझोक चालते. आम्हाला तुम्ही करता, आम्ही तुम्हाला करतो. पण मी पहिल्यांदा सांगितलं की हा प्रकल्प चांगला आहे, राज्याचा हिताचा प्रकल्प आहे. फडणवीस सरकारला ड्रॉप करता आला असता प्रकल्प त्यांनी केला नाही, पुढं नेला, त्याबद्दल स्वागत आहे. पण सुरक्षेची तडजोड होता कामा नये एवढीच आमची म्हणणं. पण सर याला जोडून एक प्रश्न, मग मुख्यमंत्र्यांना कोण टार्गेट करतंय? ते जर एवढे प्रोजेक्ट करतायत व्यवस्थित चांगलं होतंय, मग तरी सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांना टार्गेट का केलं जातं? टार्गेट ह्याच्याकरता केलं जातं की तुम्ही कर्नाटकचं उदाहरण घ्या. ऐका, कर्नाटकमध्ये काय झालं निवडणुकीमध्ये 40% कमिशन. एका कॉन्ट्रॅक्टरनी पत्र लिहिलं की मंत्री मला 40% कमिशन मागतात. त्यांनी आत्महत्या केली. मोठा विषय झाला. तिथं आम्ही पे CM नावाची एक घोषणा तयार केली. सरकार बदललं. आज त्याच्यापेक्षाही भयंकर परिस्थिती महाराष्ट्रात आहे आणि सगळे पैसे हे मुंबईच्या बिल्डरकडून मिळतात. त्याच्यापेक्षाही जास्त PWD कॉन्ट्रॅक्टमधून मिळतात. 50 खोक्याचा विषय तुम्हीच काढला. 50 खोके येतात कुठून? आता खासदारांचा दर काय मला माहीत नाही. त्रयारक्षिक आपण म्हणू शकतो. आमदाराची किंमत 50 तर खासदाराची किती असेल? कुठून येतात पैसे? आणि त्यामुळं मला काळजी वाटते. डिझाईनबद्दल, उद्देशाबद्दल बिलकुल दुमत नाही आहे. चांगलं प्रोजेक्ट आहे, केला तुम्ही, चांगली गोष्ट आहे. पण कामामध्ये जर काही कटिंग कॉर्नर झालं असेल तर ते कधीही माफ करता येणार नाही. तुम्ही कर्नाटकचं उदाहरण दिलं. कर्नाटकमध्ये नक्की काय बदल करण्यात आलेले? नाही, आत्ताचे बदल ते ठीक आहे, ते झाले. आमच्याकडं सत्ता बदल झाला. सिद्धरामय्या यांचं वय झालं होतं, तरुणांच्या हातात सत्ता दिली, झालं. परंतु मला कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीबद्दल बोलत होतो मी की तिथं सत्तांतर का झालं आणि तीच परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे. सर्रास तुम्ही विचारलं तर 35% 40% लोक बोलतात. मंत्री, अधिकारी, चपराशापर्यंत उघड चर्चा होते. त्यामुळं मला शंका वाटते. प्रकल्प होऊ नये किंवा चुकीचा प्रकल्प आहे बिलकुल मला म्हणायचं नाही. पण तुम्ही कॉस्ट ऑडिट करणार आहे का नाही करणार? सर, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री राहिलेला आहात. काल ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून सभागृहात बोलताना विरोधकांवरती टीका केली. म्हणजे तुम्ही मी महाराष्ट्रावरती टीका, माझ्यावरती बोला पण महाराष्ट्रावरती टीका करू नका,
महाराष्ट्रावरती बोलला तर सोडलं जाणार नाही. या सगळ्या त्यांच्या विधानांकडे तुम्ही कसं बघता? कारण तुम्ही हे महाराष्ट्राचे बघा, मुख्यमंत्री, मी काही- विरोधकांकडनं टिप्पण्या हे केल्याच जातात. नाही, मी काही त्यांचं भाषण ऐकलं नाही, पण अशा प्रकारे काही ते बोलले असतील तर ठीक आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये नोकझोक होत राहते मी म्हणतो, पण हा विरोधकांचा आक्षेप हा महाराष्ट्र राज्यावर नाही आहे, हा सरकारवर आहे. तर सरकारची जी काही सुद्धा चूक झाली असेल, चांगलं झालं असेल, वाईट झालं असेल, ती तुम्ही दुसऱ्यावर ढकलू नका. तर मॅनहोलमध्ये पडून एका 2 वर्षाच्या मुलाचा मृत्यू होतो तर राज्याची बदनामी नाही, सरकारची बदनामी येते. सरकार आणि राज्य हे एक साथ करून विरोधकांवरती टार्गेट करण्याचा ते प्रयत्न ते केला ते काय जातोय. त्यांना कसा बचाव करायचं करतील ते, पण मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेने उघड्या डोळ्यांनी काय चाललं ते पाहिलेलं आहे. एका पावसात काय दुर्दशा होती महाराष्ट्राची, आणि विकसित महाराष्ट्र आपण म्हणतो, कसा विकसित होणार अशा दृष्टीनं. आज महाराष्ट्रामध्ये किती शेतकरी रोज आत्महत्या करतात याचं कोणी मोजमाप करतंय का? तुम्ही रस्ते बांधताय बरेच, आणि रस्ते कशाकरता बांधताय? रस्ते याच्याकरता बांधताय की तुम्ही त्यामधून तुम्हाला काहीतरी मिळवायचं आहे. मी तुलनात्मक अभ्यास एका ठिकाणी बोललो होतो. उत्तर प्रदेश सरकारने 13 एक्सप्रेसवे बांधलेले आहेत, ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे. सर्वात मोठं राज्य, सर्वात जास्त एक्सप्रेसवे असणारं राज्य आज उत्तर प्रदेश आहे. महाराष्ट्रात पहिला एक्सप्रेसवे मुंबई पुणे आणि दुसरा समृद्धी. महाराष्ट्राच्या उत्तर प्रदेशच्या 13 हायवेची लेन किलोमीटर कॉस्ट काढली, 1 किलोमीटर लांबीच्या एका लेनला खर्च येतो, आणि समृद्धीच्या काढली तर 30-35% जास्त किंमत आहे. तिथली जमिनी आपल्यामध्ये काही फरक नाही. काय डोंगर दऱ्या इथं काय नाहीत, नद्या काय नाहीत, मोठे पूल नाहीत. कोणीतरी अभ्यास करायला पाहिजे ना, याचं CAG ऑडिट झालं पाहिजे. आणि उत्तर प्रदेश राज्य काही काँग्रेसचं नाही आहे, ते भाजपचंच राज्य आहे. आपण कॉस्टबद्दल बोलतोय, योगींच्या कामाचं कौतुक करताय असं. मग जे चांगलं काम असेल ते चांगलं म्हटलं पाहिजे. आज उत्तर प्रदेश सरकारने 13 एक्सप्रेसवेमधून इतक्या मोठ्या प्रदेशाला जोडलेलं आहे. एक्सप्रेसवे झाले पाहिजेत, पण मुद्दाम काहीतरी करण्याकरता शक्तिमार्ग काढायचा, लोकांचा विरोध आहे. इतर पर्यायी व्यवस्था होऊ शकते तिथं. तुम्ही अगोदर बोलले की पर्सेंटेजमुळे हे सगळं होते, तसं अगदी आमचा थेट आरोप आहे. सर प्रोजेक्ट कॉस्ट मला एक सांगा की तुम्ही पैसे येतात कुठून? एकनाथ शिंदेच्या सातबारावरून येतात का देवेंद्र फडणवीसच्या सातबारावर येतात? प्रोजेक्ट कॉस्ट आणि कमिशन बद्दल तुम्ही बोललात, पण याच वेळी म्हणजे रस्ते बनत असताना, पूल बनत असताना इतर जी क्षेत्र आहेत, म्हणजे शिक्षण असेल, आरोग्य असेल, स्किल असेल, याच्याकडं या कमिशनखोरीमुळे दुर्लक्ष केलं जाते. पाय हे गहन पातक आहे महाराष्ट्राच्या जनतेशी. आज एक्सप्रेसवे पाहिजेत, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, पण शिक्षणाकडे दुर्लक्ष, आरोग्याकडे दुर्लक्ष, स्किल डेव्हलपमेंटकडे दुर्लक्ष, रिसर्चकडे डेव्हलप. आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये पाहिलं काय झालं. चीननं आपल्या घरात बसून या युद्धामध्ये फरक पाडला. चीन आणि अमेरिका R&Dवर 3% खर्च करते आपल्या GDPच्या. भारत, मी मंत्री होतो विज्ञान तंत्रज्ञानाचा तेव्हा 1% खर्च करत होता, आता 0.66 खर्च झालेला आहे. R&Dकडे दुर्लक्ष झालेलं आहे. चीन आपल्यापेक्षा 22 पट जास्त खर्च करतात, अमेरिका आपल्यापेक्षा 100 पट जास्त R&Dवर खर्च करतात. तुम्ही कशी तुलना करणार? आजचं युद्ध सैन्याचं युद्ध नाही आहे, हे मिसाईलचं युद्ध आहे, ड्रोनचं युद्ध आहे. प्रश्न असा आहे की CAGने ऑडिट केलं पाहिजे तुम्ही म्हणता, पण विरोधी पक्षात काँग्रेस आहे, तर CAGकडे कधी ऑडिटची मागणी पण केली जात नाहीये. शेवटी काय, जरी पब्लिक अकाउंट्स कमिटीचा अध्यक्ष काँग्रेसचा असला तरी शेवटी कुठला विषय घ्यायचा कुठला नाही घ्यायचा ही सरकारकडून ठरवलं जातं. सर, महाविकास आघाडी चे एक इन्ग्रेडियंट म्हणजे शरद पवार आणि वन ऑफ द टॉप लिडर्स आहेत. ते काल ज्या प्रकाराने एकनाथ शिंदे यांना भेटले, तुम्हाला ॲज अ काँग्रेस लीडर, तुम्ही पण महाविकास आघाडीचे एक इन्ग्रेडियंट, तुम्हाला काय एक तुमची प्रतिक्रिया आहे एक, आणि तसंच तुमचा जो मित्र पक्ष आहे उद्धव ठाकरे सेना, ते ह्याच्याने खूप संतापले आहेत. इनफॅक्ट संजय राऊत बोलले आमच्याकडे इतकी सहनशीलता नाहीये आणि आम्ही इतके म्हणजे सहन करणारे लोक. बघा, आम्हाला त्याबद्दल काय वाटतं आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेला काय वाटतं यामध्ये फरक असणारच आहे. कारण एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या त्यांच्या पक्षातून फुटून गेलेले आहेत. माझ्याकडे ते बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की आपण जेव्हा विधिमंडळामध्ये बसतो, संसदेमध्ये बसतो, तर एकमेकाचे दुश्मन नसतो. एकमेकाला कामाकरता भेटणं. समजा मला कोणी सांगितलं की जयंत पाटील तावड्यांना भेटले, त्याचं काहीतरी एक इंडस्ट्रीयल काम होतं मध्य प्रदेशमध्ये, तर हे असू शकतं. आम्ही जेव्हा सरकारमध्ये विरोधात होतो दिल्लीमध्ये,
वाजपेयीसारखं होतं. आमचे अतिशय खेळीमेळीचे संबंध होते. आम्ही एकमेकांचे दुश्मन नाही आहे. आमचे वैचारिक मतभेद असले तरी कोणी कोणाला भेटायचंच नाही, कोणाकोणाला हेच करा असं काही नको. पण आता काय की एकनाथ शिंदे ही UBTची दुखती नस आहे. त्यांना ते फार सेन्सिटिव्ह विषय आहे. त्यामुळे जे राऊत बोलले ते त्यांना मी समजू शकतो का बोलले ते. आणि ते सांगतात की ज्या गद्दाराने आपलं सरकार पाडलं त्या गद्दाराच्या बाजूला जाऊन भेटणं हे आता- सरकार तुमचं पण होतं. हां ते बरोबर आहे. दॅट इज अ फॅक्ट. म्हणजे त्याची गरज होती का नव्हती, पण कुठल्या कामात शरद पवार खूप ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर काही असा आक्षेप घेणं मला वाटत नाही योग्य आहे. तरी पण इट कुड हॅव बीन अवॉइडेड. सर टाळता आलं असतं ते. प्रश्न असा आहे की सध्या शरद पवार हे सरकारमध्ये येणार, त्यांचा पक्ष सरकारमध्ये येणार, अशा ह्या सगळ्या चर्चा सुरू असताना वेगवेगळ्या नेत्याच्या गाठी भेटी येतात, वेगवेगळ्या चर्चा समोर येतात, त्या थेट NDA मध्ये येणार, मर्जर होणार. याकडे तुम्ही कसं बघता? कारण एवढ्या वर्षापासून ह्या चर्चा सुरू आहे. हे पहा, याबद्दल मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, माझं कोणाचीही NCPच्या नेत्यांशी किंवा काँग्रेसच्या नेत्यांशी काही बोलणं झालेलं नाही. तुम्ही जे ऐकताय ते मी ऐकतोय. तुमच्याकडून आम्हाला काही बातम्या मिळतात. आपण काही विश्लेषण करू शकतो राजकीय मंडळी म्हणून. त्यामुळे एक्झॅक्टली काय होईल मला माहीत नाही. तुमच्यापैकीच काही जणांनी बातम्या दिल्या आहेत की 3 पर्याय आहेत त्यांच्याकडं. पण एक चिंताजनक खबर निश्चित आहे की त्यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत. ते काय करतील माहीत नाही. आणि त्याकरता त्याच्या मागं मोदी शाह सरकार हात धुवून पडलेलं आहे की त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात नसावा अशी त्यांची इच्छा आहे. जे उद्धवजींच्या शिवसेनेची केलं ते पवारसाहेबांच्या NCPची होऊ शकतं. 5 ते 6 खासदारांना भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू आहे की एकनाथ शिंदे नाही मला माहीत नाही. पण ते सोडून जाण्याच्या एक अस्थिर परिस्थिती, एवढंच मी म्हणतो. सोडून जातील का नाही मला माहीत नाही, पण अस्थिर आहेत असं मी ऐकतोय. पण ना सुप्रिया सुळेकडनं ना शरद पवार यांच्याकडनं स्वतः आम्ही सरकारमध्ये जाणार नाही याच्याबद्दल काही स्पष्टीकरण येत नाही. दुसरा मुद्दा याच्यामध्ये तुम्ही उद्धव ठाकरे ज्यांचा विरोध आहे, तुमचा मित्र पक्ष आहे, त्याच्या विरोधात जो पक्ष आहे एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटताय, तर पवारांचं अविश्वासाचं राजकारण त्याच्यामुळं. पण पवारसाहेब हे फार मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल काही बोलणं उचित असलं नाही. मला फर्स्ट हँड काही माहिती नाही आहे. जी काही माहिती आहे ती काही सोर्सेसकडून आहे, पण ती काही फर्स्ट हँड बातमी नाही आहे. मी दिल्लीतल्या आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी काही भेटलेलं नाही. आता अमित शाह तर काय मला सांगणार नाहीत किंवा त्यांना भेटायचा प्रश्न येणार नाही. त्यामुळे पवारसाहेबांनी भेटू शकलो नाही. लग्नात फक्त ओझरती गुडविल अशी भेट झाली. मी त्याला भेटायला जाणार होतो, पण मी इकडे आल्यामुळे जाऊ शकलो नाही. सर तुम्ही जेव्हा सर, पण सांगितलं तुम्ही याच्या आज पहिले महावि- दॅट यू कुड हॅव अवॉइडेड दे कुड हॅव अवॉइडेड म्हणजे शरद पवार आणि एकनाथ शिंदे भेटणं हे अवॉइडेड की संजय राऊतांचा जो रिमार्क होता शरद पवारांबद्दल ही नाही, संजय राऊतांची रिॲक्शन योग्य होती कारण त्यांना तो झटका बसलेला आहे. पण पवारसाहेबांनी भेटावं का न भेटावं त्यांचा प्रश्न आहे. पण जर नसते भेटले तर ही कटुता जरा कमी झाली असती. पण संजय राऊत तर इतके त्यांचे चांगले श्रुतीपाठक होते म्हटलं तरी चालेल, पण एकदम त्यांना असं बोलावं लागलं म्हणजे त्यांना खूप हर्ट झालेले ते. सर याला जोडून प्रश्न असा की संजय राऊतांनीच पहिल्यांदा भूमिका घेतली, शरद पवार राज्यसभेवर गेले पाहिजेत, काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर संपवायचा प्रयत्न केला. आज ते संजय राऊत शरद पवारांवर टीका करतात. दरम्यान उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले अशा चर्चा होतात किंवा मिलिंद नार्वेकर फडणवीसांना SMS करतात आणि त्यांनी कामं होत आहेत असं सांगतात. तुम्ही महाविकास आघाडीचे काँग्रेस म्हणून प्रमुख नेते आहात. तुमच्या मतदारांनी शरद पवारांचे खासदार आमदार निवडून आणले, तुमच्या साथीने उद्धव ठाकरेंचे खासदार आमदार निवडून आणले. तुम्ही त्यांना मोठा भाऊ म्हणून काही सांगणार नाही का? नाही, माझी तेवढी उंची नाही आहे सांगायची. ते मोठे नेते आहेत, ते योग्य तो निर्णय घेतील. परंतु माझी एकच इच्छा आहे की या पुढच्या राजकारणामध्ये फक्त 2च विचारधारा राहतील. एक हिंदुत्ववादी विचारधारा आणि एक शाहू फुले आंबेडकर ज्याला आपण भारतात म्हणतो आणि गांधी नेहरू आंबेडकर विचार हा राष्ट्रातला विचार. हे 2च विचार राहतील. एक सेक्युलर राष्ट्र करायचं काय हिंदुत्ववादी राष्ट्र करायचं. आणि त्यामुळे छोट्या पक्षांना अस्तित्व कमी आहे. आता काय लोकांना इतकी घाई झाली असते की आपण सत्तेत गेलं पाहिजे, विरोधात राहायची कोणाची मानसिकता नाही आहे. त्यामुळे सगळं घडतंय. आणि ठीक आहे 2 पक्ष राहिले तरी काही हरकत नाही आहे, पण विचारधारेने राहणारे लोक असतील ते राहतील. ज्यांना काहीतरी कारण सांगून जायचं ते जातील. पण सर, उद्धव ठाकरे political corridor सुद्धा मध्ये पूर्वी ज्या एकदा अजित पवारांना भेटायला गेले होते. असेच विधानसभेत दालनामध्ये अजित पवार जेव्हा महायुती सरकारमध्ये सहभागी झाले होते त्यानंतर कौतुक केलं कौतुक केलं होतं पुष्पगुच्छ आणि दिलं भेटायला होतं. पुष्पगुच्छ दिलं. ठीक आहे. मी मगाशी म्हटलं ना की आम्ही विधिमंडळामध्ये संसदेमध्ये एकमेकाच्या विरोधात बोलतो, टीका करतो, पण आम्ही काही दुश्मन नसतो, कोणाचे शत्रू नसतो.
त्यामुळं आपले एक सौहार्दपूर्ण संबंध राहतात. आणि विशेषतः मी वाजपेयी सरकारमध्ये जवळून पाहिलेलं आहे, अतिशय चांगले संबंध होते. आमची विधेयकं पास करताना आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांची हात मनधरणी करून त्यांना आमच्या बाजूने वळवत होतो. माझ्या विधेयकाबद्दल मी सांगतो, असं नव्हतं. आणि ते आमचा खूप आदर करायचे, बोलवायचे, मिटिंग घ्यायचे. पण आता परिस्थिती मोदींच्या काळामध्ये बदललेली आहे. तुम्ही आता बोलताना विधेयकाचं उदाहरण दिलं की विधेयक पास करून घेण्यासाठी संवाद जो आहे तो गरजेचा असतो. बिलकुल. पक्षांसोबत असेल किंवा छोट्या छोट्या त्यांच्या पक्षांसोबत बिलकुल असेल. सगळ्यांची असतो. पण हे असं असताना आता त्यांना जे डिलिमिटेशनचं विधेयक मंजूर करून घ्यायचं आहे सत्ताधारी पक्षाला, त्यांना काँग्रेस सोबत असेल किंवा इतर छोट्या पक्षांसोबत संवाद साधून ते मंजूर करून घेता आलं असतं की त्यासाठी मग पक्ष फोडण्याची बिलकुल नाही, कारण हा फंडामेंटल इश्यू आहे. हा संवादाने सुटणारा प्रश्न नाही. आणि ह्याचा प्रश्न असा आहे की फक्त डिलिमिटेडमध्ये आकडे बदलायचे आणि 850 लोकांची संसद करायची. 1000ची का नाही केली, 1500ची केली. चीनची संसद 5000 लोकांची आहे, 5 वर्षात एकदा बसते. म्हणजे आपल्याला काही चौपाटीची मिटिंग घ्यायची का रामलीला मैदानची मिटिंग घ्यायची. माझा त्याला वैयक्तिक विरोध आहे की तुम्ही संख्या वाढवू नका, कुणाला बोलायला संधी मिळणार नाही. पण त्यापेक्षाही खतरनाक बाब अशी आहे की तुम्हाला तुलनात्मक संख्या ही बदलायची आहे. आणि उत्तर भारतातल्या राज्यांना जास्त अधिक तुलनात्मक संख्या देऊन दक्षिण भारतातल्या लोकांची संख्या कमी करायची आहे. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन माझं आर्ग्युमेंट असं आहे की जर 2/3 बहुमत मिळालं तर तुम्हाला उद्या काही करता येईल. 29च्या लढाईबद्दल भाजपला खात्री नाही. मी आत्ता सांगतो, काय काय घटना घडतील, कुठं काय काय घडेल. त्यामुळे जे काही तुम्हाला करायचे, हिंदू राष्ट्र करायचे, घटना बदलायची, घटना मोडून टाकायची, ते आत्ता करावं लागेल. आणि त्याकरता 2/3 बहुमत पाहिजे. आज 2/3 बहुमत दिलं तर इट विल बी व्हेरी डेंजरस. काय लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही इश्यू बेस सपोर्ट करू, पण तसं होत नाही ना. एकदा तुम्ही त्या कळपात घुसला की मग तुम्हाला करावंच लागतं सगळं. सर, याच लाईनीला जोडून असं पण येतं आहे की शरद पवार यांचा जो गट आहे तो आताच्या सेशनमध्ये जेव्हा वोटिंग होणार तेव्हा मे बी ते सपोर्ट करतील. तर अशा सब्जेक्टिव्ह मी काय शरद पवारांचा प्रवक्ता नाही. त्यामुळे तुम्ही इतके त्यांच्याबद्दलचे प्रश्न विचारू नका. त्यांना विचारा ना, जयंत पाटलांना विचारा, आणखी शशिकांत शिंदेना विचारा, सुप्रियाताईंना विचारा, शरद पवारांना विचारा. मला काय विचारतात? सब्जेक्ट वाईज तुम्ही वोटिंग म्हणतात की ते चालत नाही. नाही, असं एक प्रस्ताव आलेला दिसतोय की आम्ही इश्यू बेस्ड सपोर्ट करू. इश्यू बेस्ड. सर, यालाच एक मिनिट, सॉरी, राष्ट्रवादी काँग्रेसची खूप चर्चा सुरू आहे म्हणून तुम्हाला एनसीपीचे प्रश्न विचारले जातात. शरद पवार यांच्या संदर्भात जेव्हा आपण हे बघितलं तर रोहित पवार, तुम्ही आता जे विस्पर्स बोलत होते कॉरिडोर्समध्ये सुरू आहे की हे कुठे जातील शरद पवार यांचा गट, रोहित पवार यांचा विरोध आहे जर शरद पवार यांचा गट भाजपमध्ये जातो. तर तुम्ही हे कसं बघता की काही खासदार तुम्ही बोलतायत की सपोर्टमध्ये, पण त्यांचाच स्वतःचा एक लाईन पवार गटाचा तो नाही. बाबा, मी जे काही पवार साहेबांना ओळखतो, फार जवळ ओळखतो असं म्हणता येणार नाही, कारण मी बरेच वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हतो तेव्हा ते सत्तेत असताना. पण त्यांचं राजकीय पार्श्वभूमी पाहिली, त्यांचं बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड पाहिलं, तर ते भाजपमध्ये जात असं मला बिलकुल वाटत नाही. भाजपमध्ये मर्ज होतील असं मला बिलकुल वाटत नाही. आता राजकारणात काही घडू शकतं, पण मला वाटत नाही. बाकी पर्याय जे आहेत तुम्ही मला माहिती नाही, तुम्हीच जे चर्चा करता. मुख्यमंत्री जनसंघाच्या पाठिंब्याने झाले होते. नाही, ठीक आहे, त्यावेळेला पाठिंब्याने मुख्यमंत्री स्वतः होते ना, दुसऱ्याचा पाठिंबा घेतला, पण त्यांनी मोदींना पाठिंबा दिला नाही किंवा देणार नाही. त्यांनी देवेंद्र फडणवीसांना 2014ला बाहेरून पाठिंबा दिला होता. ते झालं होतं. ते त्याला माझं सरकार पाडायचं तुला. तेच मला याला जोडण्याचा एक प्रश्न विचारायचा सर की अजित पवारांची मधल्या काळात जेव्हा अजित पवार सत्तेत गेले होते तेव्हा त्यांनी काही विधानं केली होती माध्यमांमध्ये बोलताना की शरद पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय झालेला होता. अशा पद्धतीचं त्यांचं ते विधान होतं. म्हणजे शरद पवारांसह जाण्याचा निर्णय होता, पण शरद पवारांनी नंतर तो निर्णय बदलला. मग तुमचं विधान आता ते जातील असं वाटत नाही, तेव्हाच ते विधान म्हणून वाटत नाही म्हणून ते गेले नाहीत. आता चर्चा झाली होती का, खरंच झाली होती का नाही हे कोणाला माहिती नाही. काही पुस्तकं लिहिली गेलीत, त्यामध्ये काय असं लिहिलेलं आहे ते मला वाटत नाही. जरी चर्चा झाली असेल, कित्येक वेळेला काय की समजा एखाद्या आपल्या पक्षाच्या संघटनेच्या काही लोकांनी ठरवलंच असेल तर न्यायालयात त्यांना हो म्हणावं लागतं, पण शेवटी ते घडलं नाही. तर मला तरी वाटतं ते जाणार आहेत. सर, प्रश्न आता अलीकडच्या पक्षांतराच्या मोठ्या गोष्टी घडताना दिसतात आणि विकासासाठी अनेक नेते जातात. तुम्ही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहात, तुमच्या पक्षाचे एक मुख्यमंत्री तिकडे गेले, तुम्हाला कधी वाटलं नाही विकासासाठी तिकडे जावं? कधी ऑफर आली नाही? विरोधी पक्षात राहिल्यावर ऑफर ती येत राहते, पण त्याला काही गांभीर्याने घ्यायचं नसतं. तुम्हाला विकासासाठी जावं असं वाटलं नाही?
विकासाकरता नाही, बिलकुल वैचारिक ठीक आहे, ज्याला जायचं असेल तर जाईल, त्याला काय. सर प्रश्न हा आहे की हे जर 2/3 गणित त्यांचं बसत असेल तर तुमच्या सरकारचा हा आग्रह, तुमच्या पक्षाचा आग्रह असेल का पक्षांतर बंदी कायदा जो आहे तो आणखी कठोर करावा? नाही, तो स्क्रॅप करावा. माझं स्पष्ट मत आहे, असं विद्यमान पक्षांतर बंदी कायदा हा कचऱ्याच्या बास्केटमध्ये टाकला पाहिजे आणि एक सिंपल कायदा केला पाहिजे की तुम्ही इलेक्शन कमिशनचे जे रजिस्टर पक्ष आहेत त्यामधले पक्षाचे सदस्य सोडून दुसरीकडे गेलात आधी राजीनामा द्या. बाकी काही 2/3 1/3 बिलकुल काही करायचं नाही. ज्या भावनेनी 1985 साली राजीव गांधींनी आयाराम गैराम रोखण्याकरता कायदा आणला आणि 1/3 माणसं गेली तर पक्षांतर झालं नाही असं म्हणायचं केलं, त्याला वाजपेयी सरकारने 2003ला आणखी कडक केलं. मला संसदेमध्ये आठवते जेव्हा वोटिंग चाललं होतं तेव्हा स्वतः अरुण जेटली मला म्हटले की पृथ्वीराज आता आम्ही 2/3 अट टाकली, आता बिलकुल पक्षांतर होणार नाही. खरं म्हणजे व्हायला नको होतं. पण माझा आक्षेप आहे सुप्रीम कोर्ट काय करत होतं. सुप्रीम कोर्टानं न निर्णय घेऊन देशाच्या लोकशाहीच्या गळ्याला नख लावलेलं आहे. हा एवढा सापड पक्षांतर झालं का नाही झालं एवढं तुम्हाला निर्णय देता आला नाही. आणि मग शेवटी त्रैराशिक मानता येतं ना. एका आमदाराची किंमत 50 कोटी, 40 आमदार फुटले, 2-2 हजार कोटी एका पक्षानं खर्च केला असेल, तुम्ही सांगता आम्हाला असं झालं म्हणून. मग निर्णय न येणं, का निर्णय आला तर काही येऊ शकला असतं, सगळे रद्द, सगळ्यांचे सदस्य जाऊ शकलं असतं. हे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला न त्यामुळे हे घडतंय. न देणं हे निकाल आहे एका दृष्टीने. तर आता आणखी एक चर्चा अशी आहे की सरकारमध्ये न जाता घटना दुरुस्तीला डिलिमिटेशन संदर्भातल्या बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका काही इंडिया आघाडीचे पक्ष पण घेऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं, त्यांना इंडिया आघाडीत राहण्याचा नाही ते बघा, फक्त काय की DMKशी आमचे थोडे संबंध बिघडले या नुकत्या निवडणुकीमुळं, त्यामुळं GHPची चर्चा चालू आहे. पण मला वाटत नाही, कारण सर्वात मोठा डिलिमिटेशनचा आघात तामिळनाडूवर होणार आहे. तिथं कधीच त्याला मान्यता मिळणार नाही. महाराष्ट्र आणि काही लोक इश्यू बेस्ड सपोर्ट म्हणत आहेत, त्यालाच म्हणतो ना आपण की डिलिमिटेशनला करूया पाठिंबा, ह्याला नको त्याला करूया. पण असं होत नाही ना. एकदा तुम्ही त्या कळपात गेला की मग बाहेर पडणं अवघड असतं. थोडक्यात इंडिया आघाडीतून एनडीएच्या कळपात जाणं असाच. आता शेवटी असं की जर त्यांनी डिलिमिटेशन विधेयकाला इंडिया सरकारला पाठिंबा दिला तर आमच्या लोकांचं त्याबद्दल काय मत असेल मला सांगता येणार नाही. कदाचित त्यांना इंडिया आघाडीमध्ये ठेवणार सुद्धा लोक, मला वाटतं. सर, तुम्ही एक डोंबिवलीचा इन्सिडेंट बघितलं असेल. नगरसेवक रमेश म्हात्रे जे आहेत त्यांनी मारहाण केली आहे नर्स आणि डॉक्टर्स बरोबर. तुमच्या काळात पण मेडिकल असोसिएशन्सच्या स्ट्राईक्स वगैरे असायच्या, कधी वॅन्डलिझम पेशंट्सचे रिलेटिव्स करायचे. इथे थेट एक पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह येतो, मारहाण करतो आणि आज जेव्हा त्याची अटक झाली आहे तो रुग्णालयात त्यांना बरं नाही म्हणून ते ऍडमिट झाले. जो नगरसेवक आहे म्हात्रे, तो सत्ताधारी पक्षाचा आणि एकनाथ शिंदे यांचा जवळचा नगरसेवक आहे. महाराष्ट्राची बदनामी रस्त्यामध्ये खड्डे पडले म्हणून होत नाही, तर महाराष्ट्राची बदनामी यामुळे होते. माझी स्पष्ट मागणी आहे की त्याचं सदस्यत्व निलंबित केलं पाहिजे. विधानसभेला कायदा करावा लागला तरी करा, त्याला इम्पीच केलं पाहिजे, सदस्यत्व गेलं पाहिजे, किंवा एकनाथ शिंदेचा राजीनामा घेतला पाहिजे. तात्पुरतं अटक करायचं नाटक करून त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवून काय भागणार नाही. शिक्षा मिळाली पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे की असं वागता येणार नाही आपल्याला. पण ते होणार नाही, कारण राजनाथ सिंग म्हणतात ना, हम कोई UPA सरकार थोडी आहे. अरे UPA सरकारच्या काळामध्ये 7 मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते, कुठला आरोप सिद्ध झाला नव्हता. अगदी शिवराज पाटलांच्यापासून अश्विनी कुमारपासून, बन्सलपासून, शशी थरूरपासून, कनिमोझी, राजा, मरान, कलमाडी, 4 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. तुम्ही आमच्याशी तुलना करताय. नैतिक जबाबदारी म्हणून काही गोष्ट आहे, तुम्हाला निर्लज्जपणानं तुम्ही सरकार चालवत आहे. काही घडलं तरी आम्ही काय UPA सरकार आहे का म्हणता. सर, एकनाथ शिंदे यांच्यापासून जे फोडलेले खासदार आहेत त्यांनी मध्यंतरी पत्रकारांवरती अशा पद्धतीने वाक्य केलं. आता हा नगरसेवक जे कुठून आलेले ते लोकांची डोके फोडायला लागलेले आहेत, त्याच्यावरती काही कारवाई याबद्दल मुख्यमंत्र्यांनी काहीतरी कारवाई केली पाहिजे. मुख्यमंत्री जर हातबल असतील सरकार टिकवण्याकरता आणि मग काही चालू द्यायचं असेल तर मग दुर्दैव आहे, आणि त्यातून महाराष्ट्राची खरी बदनामी होती. एखादा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चांगल्या भावनेने केला असेल, त्यामध्ये काही चुका झाल्या असतील, होऊ शकतो. आफ्टरऑल डिझाईन करणारी माणसं आहेत, चौकशी केली पाहिजे कोणाचा दोष आहे का. पण मी पहिल्यांदा सांगितलं की तो प्रकल्प चांगला आहे, पूर्ण केला त्याबद्दल स्वागत.
आमचे त्यामध्ये सगळ्या लोकांचा फायदा होणार आहे. किंमत वाढली त्याला आता आम्ही काय करू शकणार नाही. ते कुणीतरी चौकशी होईल तेव्हा कळेल किंमत का वाढली ते. परंतु जर तडजोड झाली असेल तर कधीही माफ करता येणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.